नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलेलो मित्रांनो. नागपूर खंडपीठ न्यायालयीनमध्ये वॅकन्सी निघालेली मित्रांनो. ही जी वॅकन्सी मित्रांनो सरळ सेवा भरती असणार आहे, बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यात येणार आहे मित्रांनो. इथे ही जी भरती मित्रांनो तुम्हाला मी संपूर्ण माहिती देणार आहे. किती ठिकाणी इथे भरती वगैरे आलेली आहे, कशा पद्धतीने आलेली आहे, तुम्हाला अप्लाय कसं करायचं आहे शेवटपर्यंत मी सांगणार आहे. अप्लाय करण्याची प्रोसेस तुम्हाला मी व्हिडिओच्या मध्ये किंवा शेवटी सांगणार आहे मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि बेल आयकॉन प्रेस करून द्यायचं मित्रांनो. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. जसं की तुम्ही बघू शकता मित्रांनो, समोर मी पीडीएफ फाईल ओपन केलेला आहे. जसं की हा एक पीडीएफ फाईल आहे. सरकारी वकील कार्यालय उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर या कार्यालयातील लिपिक टंकलेखन संवर्गातील सरळ सेवा कोट्यातील रिक्त असलेल्या 6 पदांची सेवा बाह्य यंत्रणेद्वारे घेण्याची मान्यता देण्याबाबतचा हा जी आर आहे मित्रांनो. 13 सप्टेंबर 2024 चा. त्याच्यानंतर मित्रांनो अजून एक जी आर आलेला आहे. आपण नागपूर खंडपीठ साठी मुख्य सादरकर्ता अधिकारी महाराष्ट्र शासन प्रशासकीय न्यायाधिकरण नागपूर कार्यालयातील सरळ सेवा कोट्यातील रिक्त असलेल्या लघुलेखन निम्न श्रेणी 1 व लिपिक टंकलेखन 1 अशा एकूण 2 पदांच्या तसेच लघुलेखन निम्न श्रेणी वर्गातील 2 अतिरिक्त पदांची सेवा बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यात येणार मित्रांनो, सरळ सेवामधून. अशा पद्धतीने इथं सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो. ओके, हे 2 जी आर आलेले मित्रांनो. दिनांक 13 सप्टेंबर 2024 चे जी आर मित्रांनो. दोघी आपण तुमच्या समोर संपूर्ण माहिती बघणार आहोत. कशा पद्धतीने आपल्याला अप्लाय करायचं, काही नाही, दोघी जी आर ची माहिती मी एका दिवसात सांगणार आहे मित्रांनो. ओके, सगळ्यात आधी आपण पहिला जी आर घेऊन या. आता सरकारी वकील त्यातला पहिला जी आर आपण बघून घेऊया मित्रांनो. ओके, 6 पदांसाठी तर भरती असणार. तर आपण प्रस्तावना वाचून घेऊया. विधी व न्याय विभाग शासन निर्णय 18 एप्रिल 2023 कार्यसन 18च्या अधिपत्याखालील 13 सरकारी वकील कार्यालयाच्या स्थापनेवरील पदांचा सुधारित आकृतीबंध निश्चित करण्यात आलेला आहे. सदर मित्रांनो सुधारित आकृतीबंधानुसार सरकारी वकील कार्यालय उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर या कार्यालयाकरता विविध संवर्गातील 58 नियमित पदे मंजूर असून गट ड संवर्गातील 18 पदांची सेवा बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यात मान्यता देण्यात आलेली आहे मित्रांनो. ओके, अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं नियमित 58 पदे इथं भरायची आहे त्यांना, नियमित पदे. पण सध्यापुरती त्यांना आता 18 पदे हे असणार मित्रांनो. पण सध्या त्यांना आता इथं बाह्य यंत्रणेद्वारे भरायची मित्रांनो. सदर कार्यालयातील लिपिक टंकलेखन संवर्गातील 6 पदे रिक्त आहेत. सदर वकील कार्यालय उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर या कार्यालयाचे कामकाज माननीय उच्च न्यायालयांशी निगडीत असून पुरेशा मनुष्यबळामुळे न्यायालयांच्या कामकाजात अडथळा निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे विविध विधी व न्याय विभाग शाखा नागपूर कार्यालयाने सदर कार्यालयातील लिपिक टंकलेखन संवर्गातील 6 रिक्त पदे नियमित स्वरूपात भरण्याची कार्यवाही पूर्ण होईपर्यंत पदांची सेवा बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यात मान्यता देण्याबाबत प्रस्तावना संदर्भ क्रमांक 3 येथील पत्राद्वारे सादर केलेला होता. सदर प्रस्तावना वित्त विभाग शासन निर्णय 9 जून 2017 मध्ये गठीत उपसमितीचे दिनांक 5 ऑगस्ट 2024 रोजीच्या बैठकीत मान्यता दिलेली आहे. त्यानुसार सदर कार्यालयातील लिपिक टंकलेखन संवर्गातील रिक्त पदांची सेवा बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यात प्रस्तावनाला मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचारधारणा होती मित्रांनो, असं सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो. ओके, त्या मित्रांनो शासनाचा निर्णय काय विचार आपण ते पण बघून घेऊया. उपसमितीच्या दिनांक 5 ऑगस्ट 2024 रोजीच्या बैठकीत दिलेल्या मान्यतेनुसार सरकारी वकील कार्यालय उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर या कार्यालयातील लिपिक टंकलेखन संवर्गातील सरळ सेवा कोट्यातील 6 रिक्त पदांची सेवा रिक्त पदांवर नियमित उमेदवार उपलब्ध होईपर्यंतच्या कालावधीकरिता बाह्य यंत्रणेकडून घेण्यास शासन मंजुरी देण्यात येत आहे मित्रांनो, असं इथे सांगण्यात आले. शासनाकडून मंजुरी आलेली आहे मित्रांनो. ओके, तसं इथं त्यांनी लिहिलं आहे बाह्य यंत्रणेद्वारे सेवा घेताना वित्त विभागाच्या संदर्भ क्रमांक 2 येथील शासन निर्णयामध्ये निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणाने पालन करण्यात यावे. तसेच बाह्य यंत्रणेकडील
सेवा उपलब्ध करून घेताना प्रचलित कायद्याचा भंग होणार नाही याची काळजी कार्यालयाने प्रमुखांनी घ्यावी मित्रांनो, असं सांगण्यात आलेले मित्रांनो. सदर यावर त्यांनी खर्च वगैरे जे मित्रांनो इथे खर्च वगैरे जो होणार आहे मित्रांनो, विधी सल्लागार, समुद्र शहरी अधिकारी अनिवार्य 10 कटांतरी सेवा खाली खर्ची टाकून तो मागण्याचे अनुदान भागवण्यात यावा असं सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो. ओके, इथे संपूर्ण जी आर वगैरे आलेला आहे 5 ऑगस्टची बैठक मध्ये सांगितले आलेले मित्रांनो. त्यानंतर दुसरा जी आर आहे आपला, तो पण नागपूर खंडपीठचा मित्रांनो, तो पण वाचून घेऊया आपण एकदा, त्याची पण माहिती तुम्हाला सांगून देतो. जसं की मुख्य सादरकर्ता अधिकारी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण नागपूर कार्यालयाच्या सरळ सेवा कोट्यातील रिक्त असलेले लघुलेखन निम्नश्रेणी 1 व लिपिक टंकलेखन 1 अशा एकूण 2 पदांच्या तसेच लघुलेखन निम्नश्रेणी 2 अतिरिक्त पदांच्या सेवा बाह्य यंत्रणेकडून घेण्याबाबत सरळ सेवा भरती 13 सप्टेंबरचा आपण जी आर आहे. जसं की आपण डायरेक्ट आता ही पण प्रस्तावना आपण बघून घेऊया. प्रस्तावना दोघांची सेमच आहे. जसं की विधी व न्याय विभाग शासन निर्णय 18 एप्रिल 2023 कार्यसन 8च्या आधिपत्याखालील 13 सरकारी वकील कार्यालयांच्या स्थापनेवरील पदांच्या सुधारित आधी आकृतीबंध निश्चित करण्यात आलेला असून आहे. सदर सुधारित आकृतीबंध मुख्य सादरकर्ता अधिकारी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण नागपूर कार्यालयाकरिता विविध संवर्गातील 5 नियमित पदे मंजूर असून गटक प्रवर्गातील एक पदाची सेवा बाह्यंतराद्वारे घेण्यास मान्यता देण्यात आलेली आहे मित्रांनो. सदर कार्यालयातील अपुऱ्या कर्मचारी वर्गामुळे कार्यालयीन व न्यायालयीन कामकाजामध्ये वारंवार अडचणी निर्माण होत असल्यामुळे कार्यालयांकरता लघुलेखन निम्नश्रेणी संवर्गातील 2 अतिरिक्त पदांची सेवा तसेच व रिक्त असलेल्या लघुलेखन निम्नश्रेणी 1 त्याच्यानंतर लिपिक टंकलेखन 1 पदांची सेवा बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यात मंजुरी देण्याची प्रस्तावना संदर्भ क्रमांक 4 येथील पत्राने विधी व न्याय विभाग शाखा नागपूर यांनी शासनास सादर केला होता. त्या अनुषंगाने वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार सरळ सेवा कोट्यातील रिक्त असलेल्या लघुलेखन निम्नश्रेणी 1 आणि लिपिक टंकलेखन 1 अशा 2 पदांची तसेच लघुलेखन निम्नश्रेणी 2 अतिरिक्त पदांची सेवा बाह्य यंत्रणेद्वारे घेण्याच्या प्रस्तावना शासना उपसमितीच्या 5 ऑगस्ट 2024च्या बैठकीत सादर करण्यात आला होता. सदर या प्रस्तावना उपसमितीने मान्यता दिलेली आहे. त्यानुसार सदर कार्यालयातील रिक्त असलेल्या सरळ सेवा कोट्यातील लघुलेखन निम्नश्रेणी व लिपिक टंकलेखन पदांची सेवा व लघुलेखन निम्नश्रेणी संवर्गातील अतिरिक्त पदांची सेवा बाह्य यंत्रणेकडून घेण्यात मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचारधारणा होती मित्रांनो, असं इथे सांगण्यात आलेलं आहे. आणि शासनाचा निर्णय, आता शासनाचा निर्णय काय ते पण आपण इथे जाणून घेऊया. उपसमितीच्या दिनांक 5 ऑगस्ट 2024 रोजीच्या पार पडलेल्या बैठकीत देण्यात आलेल्या मान्यतेनुसार मुख्य सादरकर्ता अधिकारी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण नागपूर या कार्यालयातील सरळ सेवा कोट्यातील रिक्त असलेली लघुलेखन 1 व लिपिक टंकलेखन 1 अशा एकूण 2 पदांच्या तसेच लघुलेखन निम्नश्रेणी संवर्गातील 2 अतिरिक्त पदांची सेवा बाह्य यंत्रणेकडून घेण्यास शासन मंजुरी देण्यात येत आहे मित्रांनो. ओके, तसंच बाह्य यंत्रणेद्वारे सेवा घेताना वित्त विभागाच्या संदर्भ क्रमांक येथील शासन निर्णयामध्ये निर्गमित करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणाने पालन करण्यात यावे. तसेच बाह्य यंत्रणेद्वारे कडून सेवा उपलब्ध करून घेताना प्रचलित कायद्याचा भंग होणार नाही याची काळजी कार्यालयीन प्रमुखांनी घ्यावी. सदर इथं लिहिलेले मित्रांनो सगळी माहिती त्यांनी खर्च वगैरे बद्दल. अशा पद्धतीने आज जी आर आलेले मित्रांनो, 2 जी आर आलेले आहेत 13 तारखेला. ओके, तर तुमच्या समोर तुम्हाला आता विचार असेल की अप्लाय कसं करायचंय बुवा, आता वॅकन्सी तुम्ही सांगितलं अप्लाय कसं करायचं, ते पण मी तुम्हाला सांगतो मित्रांनो आता कशा पद्धतीने असणार आहे. तर तुमच्या समोर मी आता ती वेबसाईट पण ओपन करून घेतो मित्रांनो. ही गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची वेबसाईट आहे. याच्यावर आपल्याला अप्लाय करण्यासाठी असतं रजिस्ट्रेशन पण दिलेलं इथं रिक्वायरमेंट जे असते याच्यावर आपल्याला दिसते मित्रांनो. सगळी माहिती इथे दिलेली आहे त्यांनी या पेजवर मित्रांनो. ओके, इन्फॉर्मेशन, सिटीजन कॅप्चर, त्याच्यानंतर इथं RTI वगैरे जे काही GST नोटिफिकेशन, त्यानंतर इथं रिक्वायरमेशन डिपार्टमेंट डॅशबोर्ड सगळं दिलेलं आहे. रिक्वायरमेंट मध्ये आपल्याला काय करायचं मित्रांनो, रिक्वायरमेशन वर अप्लाय कधी करायचं मित्रांनो.
रिक्रुटमेंट आपण क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे इथं नोटिफिकेशन ओपन होते मित्रांनो आपल्या समोर. इथं ते आलेले नाही अजून, आता फक्त GR जाहीर झालेला आहे मित्रांनो. मागची जी भरती आली होती पोस्ट ऑफ ड्रायव्हरची इथं रिझल्ट वगैरे लागलेला आहे. त्याची इथं वॅकन्सी कशा पद्धतीने भरायचं असतं संपूर्ण माहिती असतं मित्रांनो. बाह्य यंत्रणेद्वारे म्हणजे तुम्हाला ऑफलाईन फॉर्म भरायचा असतो मित्रांनो याच्यामध्ये, आणि आपल्याला तिथं पाठवायचं असतं पोस्टाद्वारे. पण इथं आता ही जाहिरात आलेली नाही मित्रांनो. ओके. आणि तुम्हाला जर याची लिंक पाहिजे असेल तर मी तुम्हाला लिंक याची आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर आणि टेलिग्राम ग्रुपवर देऊन देईन मित्रांनो. तिथून तुम्ही जाऊन बघू शकता. आणि याची जर कधी नोटिफिकेशन आली मित्रांनो आता नागपूरची याच्यानंतर, तर मी तुमच्यासमोर त्याची पण नोटिफिकेशन आल्याबद्दल अप्लाय करण्याची प्रोसेस चालू झाली की तुमच्यासमोर मी तो व्हिडिओ आणणार आहे मित्रांनो. तोपर्यंत तुम्हाला याच्या व्हिडिओ व्यतिरिक्त काही डाऊट असेल ती मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आहे मित्रांनो, आणि माझ्याशी संपर्क करायचा असेल तर तुम्हाला टेलिग्राम चॅनल किंवा व्हॉट्सअप ग्रुपद्वारे तुम्ही माझ्याशी बोलू शकता मित्रांनो. ओके. त्या व्यतिरिक्त मित्रांनो जास्तीत जास्त मित्रपरिवारांना आपला व्हिडिओ शेअर करायचा, त्यांना पण जॉब ऑपॉर्च्युनिटी माहिती झालेलं पाहिजे मित्रांनो. ओके. दोघी GR ची PDF लिंक मी टाकून देईन त्याच्यानंतर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. आणि तुम्हाला याची लिंक जर पाहिजे असेल